नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड स्वागत करतो तुमचं धाडस 007 या चॅनल मध्ये. मी आलोय ढानकीत आणि वार्ड क्रमांक 6 बरोबर. इथल्या नागरिकांच्या अशा समस्या होत्या की भाऊ 5 वर्षात आमच्या बरेचसे काम झाले नाही. रस्ते असो, नाली असो, घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही, नाल्या साफ झाल्या नाही, पाणी टंचाई आहे. तर काय सांगता काका? काहीच नाही. ते घरकुल आले, माझा हप्ते 2 दिले. ते मला आता वरे बांधा खाले बांधा. आता त्याने 2 हप्ते अडकून धरले. नाल्या फा अशा आता समोर झालं नाल्या ह्या काढून रस्ता असा आहे, पाणी घरात येते. हे नाल्या देखो काय काय झाले काम तुमच्या वार्ड पाणी नाही आहे. पाणी नाही आम्हाला 15-15 दिवसासाठी नळ नाही तर काही नाही तर उन्हाळ्यात पाण्याची टाकी विकत घेता? घेतो ना सगळ्या ढानकीची समस्या आहे. हो सगळ्या धनकी हो असं. हजार आजीबाई काय म्हणता? हो बापू विकत पाणी घ्या लागते 100 रुपयाला 150 रुपयाला टाकी. बरं. पाणी घेतल्याशिवाय इलाजच नाही. पावसाळ्यात त्रास होतो का? पावसाळ्यामध्ये येतं पाणी घरात येते, घरात पाणी येते घरात तुमच्या? पाणी असं. हो. हे नाल्या साफ नाही. नाल्या साफ नाही करत. नाल्या दाखवा काकू. नाल्या तिकडे पोती फेकते तर आमच्या घराला सगळं वाहून येऊन येतं. वाश याला गदड हाडकं बरं. चमडा सगळं आमच्या इथं आम्ही काल काढलं. हा आणि घरकुलाचे 2 हप्ते दिले. घर एवढं बांधलं कर्ज काढून 20 रुपये टक्क्याने 2 हप्ते रुकविले. 5 वर्षात समजा नाल्या पण साफ झाल्या नाही, घरकुल योजने झाले नाही, रस्ते आले. हा काका. संडासची योजना नाही, काहीच नाही. संडासला मुत्री घर नाही, काही नाही. मुत्री घर सुद्धा नाही तुमच्या इथं समजा? नाही. म्हणजे सार्वजनिक मुत्री घर रोडला हप्ते मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेचा लाभ पण नाही भेटला इथं. नळाला पाणी येत नाही. नळाला पण पाणी येत नाही. किती दिवसात येते की येतच नाही? येईनच झालं पाणी ग्रामपंचायतला अर्ध देऊन. कचऱ्याची गाडी पण बंद. म्हणजे आता बंद आहे निवडणुकीच्या टायमाला की पहिल्यापासूनच बंद आहे? नाही, बरेच दिवस झाले. बरेच दिवस बंद झाले. 2 महिन्यापासून बंद आहे. 2 महिन्यापासून बंद आहे. कचऱ्याची गाडी नाही, नेऊन आमच्या टाकात. तिथं टाकता तुम्ही? हो, इलाज नाही त्याला. ते भांडण करायचं, काम टाकायचं तिथं. हो. तुम्ही मग नगरपंचायतला तुम्ही दिलत का जाऊन की बा आमचे अशा परेशानी आहेत? सगळ्या गावाची झाली परेशानी. ऐकणं झाली नगरपंचायत. ऐकणं झाले. पाहण्याचा कचरा तुम्ही दाखवा, मोबाईल काढा नाही. ते सगळ्या ढानकीतच मी आज रिपोर्टिंग घेतली. सगळ्या ढानकीची समस्या आहे. मग नगरपंचायतचा दोष आहे का? आता कोणाचा तुम्ही आता सांगा ना, तर कोणाचा दोष आहे? आम्ही लोक थोडी नगर गाड्यांना आता घाण गाड्या. जनता मालक आहे ना, जनता निवडून देते ना त्यांना. हो ना, मग जनता. हो ना, असं म्हणायला जनता का आता इलेक्शन चालू आहे. बरं. आता आम्ही काम करतो म्हणजे लोक आज म्हणजे निवडणुकीच्या टायमाला फक्त आश्वासन द्यायला समजा, पण काम 5 वर्षात काहीच नाही. शून्य. शून्य. हा काका बरोबर म्हणाले का? हो. शून्य काम आहे. 5 वर्षात काही विकास नाही झाला वार्डचा. बरोबर. 6 नंबर आहे ना. बघू शकता मित्रांनो, वार्ड क्रमांक 6च्या नाल्यांचे विकास बघा. हे आहेत नाल्यांचे विकास आपले. भारत विश्वगुरु आहे म्हणे. विश्वगुरूंचे नाल्या बघा. भारत विश्वगुरु झाला म्हणते आणि विश्वगुरूच्या नाल्या बघा जराशी. सगळीकडे नाल्या ब्लॉक आहेत. सगळीकडे नाल्या ब्लॉक आहे आणि रस्त्याची अवस्था बघा. समोर चला. हे कोण काढले दादा हे नाल्या? बरोबर. म्हणजे आज नाली साफ झाली. तुमच्याकडे नाही करणार का मग ते? बरोबर. पावसाळ्यात त्रास होतो काकू तुम्हाला? तुमच्या घरात घुसलं पाणी यावर्षी? असं भरपूर पाणी मांडेवाड्याला पाणी होतं. हे नाल्याचं पाणी? हे नाल्याचं पाणी येतं. आता नळ आले की इकडे पाणी येते धुयाच्या गोट्याकडे. आता पण हो. असं घरकुल योजनेचा लाभ काहीच नाही 5 वर्षात की याच्या पहिल्यापासूनच घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही? धरलेली जागा. काय धरलेली जागा? तरी पण तुम्ही काहीच केलं नाही त्या लोकांना. काहीच केलं नाही. आता नळ पाहिजे इकडल्या लोकांना. नळ नाही. उन्हाळ्यात पाणी भेटत इकत पाणी घेते तर काय करायचं मग? असं 15 दिवसाला 20 दिवसाला नळ येत नाही? 15 दिवसाला इथे नळच नाही दिला नाही लोकांना. नळ तुम्हाला नळच नाही समजा? मग ते आपल्याला नळ पाहिजे तिकून पाईपलाईन टाका नळ द्या म्हणे. आता बी नळ आली की इकडे पाणी सगळं त्या बाईच्या धुयाच्या कुठे. मतदान कुठचं आहे? घेतलंच आहे. 6च आहे तरी पण नळ नाही? हा. बघू शकता मित्रांनो, वार्ड क्रमांक 6चे हाल
बघा नाल्या बघा, हे बघा नाल्याची अवस्था बघा. इकडं एक आजोबा आहेत. आजोबा काय म्हणू शकता आपल्या वार्ड क्रमांक 6च्या विकासावर? हा? सगळा धिंगाणा आहे, काही विकास झाला नाही, विकास शून्य झालाय. हा, हे विकास आहे काय? हा, विकास झाला नेमका कुठं? हा, विकास कुठं झाला? हा, हे सर्वसामान्य जाणण्याचा अधिकार आहे की नाही आपल्याला? आहे ना. हा? बघा मित्रांनो, हे काय इकडं इकडं काय कब्रिस्तानच्या समोरची अवस्था बघाय बघा. आणि इथं नागरिक राहत कसे असतील, मला याची शोकांतिका वाटते. काय काकू, आजीबाई, एक आजीबाई भेटली, मला सांगा. हे सगळं पाणी आमच्या घरात नसलं रे बाबा. बरसाती बिमार पडला मी. पावसाळ्यात तुमच्या हा, घरात पाणी घरात आलं. पाणी शिरलं आमच्या घरपाटी. हा ते हा बोल आहे. तिकडे आतापर्यंत ओल आहे. हो हो. अच्छा. आणखी नाटलं नाही, थंडी मध्ये बिमार पडायले बापू. याचा कोणी जबाबदार खत नेमकं नाही कोण करत. आहे मग काकू? याचा हे जबाबदार बापू कोणीच नाही हा? येत नाही तर गरम पंच दोनदा तीनदा जाऊन आले. जाऊन आले पण काही फरक नाही पडत. काही आलं नाही. आपल्यासारख्याला असंच असंच भर द्या, लोटून देता. लटून हा? देता. मतदान आलं तुम्ही या, बस. मतदान द्या. द्या. घरकुल नाही, काय नाही, काय नाही. पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण आहात ना? नाही पगार का? नाही मला. ते लाडक्या बहिणीचं पण झालं नाही मला. काय नाही, एवढे कागद केले, बरं. 2-3 हजार लावले, जागेवर बसलो बापू. हे असं. गंदा पाणी वाचायला बिमार पडायला मी. हा, ऍडमिट होती पोरगी. असं का? हा, admit होती. बघू शकता मित्रांनो, वार्ड क्रमांक 6चे हाल दृश्य बघा. कब्रिस्तानकडे येणारा रस्ता, इकडे साईडलाच गंधेवारचा पेट्रोल पंप आहे ना, आणि इथं पोलीस स्टेशन सुद्धा आहे, पोलीस चौकी आहे. त्याकडून येणारा रस्ता आणि इकडल्या नागरिकांची अवस्था बघा. धन्यवाद.